नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली मते आपली लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण आता रोटावेटर मारलेले आहे. कालच रोटावेटर वाई झाली, पण तो रोटावेटरचा काही व्हिडिओ टाकू नाही शकलो, काही कामं असतं. बघा, चांगली वाई झाली आहे. हे बघा, आपण पंजी मारली, आडवी पंजी मारली होती अशी, आणि उभं रोटावेटर मारलं. आता पेरणी आहे आपली शेतकरी मित्रांनो गव्हाची आडवी आडवी पेरणी करून आपण यंदा गव्हाचं ओलीत व्यवस्थापन करणार आहोत. स्प्रिंकलरच आहे शेवटपर्यंत. हे बघा स्प्रिंकलर इथेच आहे, स्प्रिंकलर हे बघा. आणि गव्हाची पेरणी आडवी आहे आणि 40 फुटावर आपले दांड आहे शेतकरी मित्रांनो. बैलजोडीने दांड फाडून घ्यायचे आणि त्या दांडामध्ये शिप लावायची, म्हणजे स्प्रिंकलर तुषार सिंचनद्वारे ओलीत करायचं, असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो. आणि आता पेरणीला टाईम आहे. आपण 20 तारखेला पेरणी करू, इथून 5 दिवसांनी. कारण की आपलं शेण्याचं ओलीत व्हायचं आहे शेतकरी मित्रांनो. तिकडलं ओलीत झाल्याशिवाय इकडे येता येणार नाही. कारण की तिकडे ओलीत, इकडे पेरणं, इकडे ओलीत, थोडंसं ताळमेळ लागणार नाही शेतकरी मित्र, नाही का? तुम्हाला माहीतच आहे आपलं ओलीत चालू आहे मी शेण्याचं. गव्हाची पेरणी आता करून घ्या शेतकरी मित्रांनो. आता थंडी पडत आहे, सगळे चांगली थंडी पडत आहे. तर ह्या व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.